यूट्यूब चॅनल हिरकणी अकॅडमी यावर आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही अहिल्यानगर कोतवाल भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. सीरियस होऊन आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे. पहा, खूप चांगली संधी आपल्याला गावातल्या गावात मिळालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी पहा, व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहेत पहा. त्याचबरोबर मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या हिरकणी अकॅडमी जे काही टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक टाकलेली पहा. त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच चॅनल जॉइन करा. त्याचसोबत बघा, हिरकणी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर सर्वप्रथम आले असाल, अशाच बघा नवनवीन भरतीच्या जाहिराती तसेच प्रश्न पाहण्यासाठी आपलं हे जे काही चॅनल आहे बघा, याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. आणि मित्रांनो, चला आता व्हिडिओ स्टार्ट करूयात. व्हिडिओ पाहता पाहता मित्रांनो, आपल्याला व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असलेल्या कळसुबाई शिखराची उंची किती आहे? चला, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. उत्तर देण्यासाठी आपल्याला 3 सेकंदाचा या ठिकाणी वेळ मिळत आहे. ज्याचं पण उत्तर येत असेल खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे पहा, व्हिडिओ पॉज करून. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1646 मीटर हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. किती? 1646 मीटर. पुढचा प्रश्न मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. चला, उत्तर द्यायचं आपल्याला 3 सेकंद मिळतील. चला, द्या उत्तर. तर बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन क्रमांक सी, 7 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे 7 जिल्हे. प्रश्न क्रमांक 3 आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत? तर आपल्या सर्वांना माहिती आहे पहा, या ठिकाणी एकूण 14 तालुके आहेत. किती पहा? 14 तालुके. प्रश्न क्रमांक 4 आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामधील राऊरी या तालुक्यामध्ये खालीलपैकी कोणतं विद्यापीठ आहे? चला, उत्तर द्यायचं आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळत आहेत. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. हे काय पहा, राऊरी तालुक्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. लक्षात ठेवायचं आहे राऊरी तालुक्यामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं, रायगड जिल्ह्यामध्ये वरद विनायक आहे. तसंच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणतं मंदिर आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल पहा, सिद्धिविनायक. प्रश्न क्रमांक 6 आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रवरा नदीवर असलेलं धरण कोणतं आहे? तर प्रवरा नदीवरती बघा मित्रांनो, भंडारदरा हे आपल्याला धरण पाहायला मिळतं. लक्षात ठेवायचं आहे भंडारदरा. समजलं? भंडारदरा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतामधील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आहे? भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आहे? तो ऑप्शन क्रमांक ए, प्रवरानगर लोणी हा काय मित्रांनो, पहिला सहकारी साखर कारखाना आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. तर अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे का नाही? हे चुकीचं आहे पहा. अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे पहा. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, जनार्दन स्वामी यांची समाधी खालीलपैकी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक ए, कोपरगाव आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. प्रश्न क्रमांक 10 आहे, गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे पहा. या ठिकाणी बघा, कोपरगाव, संगमनेर आणि श्रीरामपूर मित्रांनो हे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधले पहा या ठिकाणी तालुके आहेत. परंतु सटाणा तालुका बघा नगरमधला नाही पहा, अहिल्यानगरमधला नाही. हा कोणत्या जिल्ह्यामधला तालुका आहे हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. नक्कीच तुमचा अभ्यास किती झाला हे समजेल. प्रश्न क्रमांक 11 आहे बघा, रायगड जिल्ह्यामध्ये टाटा खोपोली हा जलविद्युत प्रकल्प आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? तर बघा, उजनी तर नाही आहे, राधानगरी पण नाही आहे आणि येलदरी पण नाही पहा. तर भंडारदरा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल पहा. प्रश्न क्रमांक 12 आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील टिंबटिंब कृषी विद्यापीठ आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिलं कृषी विद्यापीठ पाहिलं आपण कोणतं आहे पहा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ. टिंबटिंब या प्रशासकीय विभागामध्ये अहिल्यानगर जिल्हा येतो. तो कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो पहा? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन्स क्रमांक बी, नाशिक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 आहे, अहिल्यानगर कल्याण मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? तर आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी, माळशेज घाट या ठिकाणी आपल्याला लागतं पहा. अहिल्यानगर कल्याण मार्गावरती माळशेज घाट लागतो. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणता तालुका सेनापती बापट यांची जन्मभूमी आहे? तो ऑप्शन क्रमांक सी, पारनेर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. पेपर असेल आणि तुम्ही अजून सुद्धा टाइमपास करत असाल तर सिरियसली घ्या. गावातल्या गावात नोकरी आपल्याला. तुम्हाला जर याच्या संदर्भामध्ये सगळ्या PDF आणि MCQ पाहिजे असतील तर लवकरात लवकर मला मेसेज करा. 199 रुपयाला बघा आपण हे सगळं ठेवलेलं पहा, कोतवाल भरतीसाठी सगळं तुम्हाला या ठिकाणी मटेरियल मिळणार आहे पहा. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता, सगळं इतिहास, भूगोल सगळं मिळणार आहे 199 रुपयाला पहा. अतिशय महत्त्वाचं असणार आहे.
या ठिकाणी पहा तुम्ही ₹199 ला सगळं मिळणार आहे मित्रांनो. गावातल्या गावामध्ये तुम्हाला नोकरी लागत असेल, लवकरात लवकर मला मेसेज करा. जो काही आपला नंबर आहे पहा 827555 8283 या नंबरला तुम्हाला बघा या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ₹199 या ठिकाणी पाठवायचे आहेत पहा. ₹199 ला आपण ह्या सगळ्या नोट्स ठेवलेल्या आहेत पहा. जवळ यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मिळणार आहेत पहा. 10,000 प्रश्न मिळणार आहेत. मराठी व्याकरण, त्याच्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी मी तुमच्यासाठी या नोट्स केलेल्या आहेत पहा तयार. लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला या नोट्स घ्यायच्या आहेत फक्त ₹199 ला. या ठिकाणी पहा आपल्याकडे टाईम आहे, तर दिवस रात्र एक करून आपल्याला ही नोकरी मिळवायची पहा. अतिशय महत्त्वाचं मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पहा. लवकरात लवकर या ठिकाणी नोट्स घेऊन टाका आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा बघा. रात्रीचा दिवस आपल्याला दिवसाची रात्र एक करायची आहे. पूर्ण जिद्दीने पेटून उठायचं आहे पहा. नोकरीचा या ठिकाणी खूप भारी चान्स आहे हा. गावातल्या गावामध्ये आपल्याला नोकरी भेटते पहा. नोकरी लागली तरी पण आपल्याला जर बाहेर जाऊन बघा या ठिकाणी काही परवडत नाही. तर गावातल्या गावात नोकरी अजिबात सोडू नका आणि तुम्ही जर या ठिकाणी व्यवस्थित प्रयत्न केला तर 100% तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे. तुम्ही जेवढा उशीर करताल तेवढा तुमचा लॉस आहे पहा. लवकरात लवकर मित्रांनो सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. चालू घडामोडी, इतिहास, भूगोल सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी पेमेंट करा. जो काही नंबर आहे पहा आपला तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल किंवा जो काही QR कोड आहे त्यावर स्कॅन करून सुद्धा तुम्ही पैसे पाठवू शकता आणि लगेच या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मला WhatsAppला पाठवून द्या. लगेच तुम्हाला या ठिकाणी मी सगळ्या नोट्स पाठवून देईल. चला आता पुढचे प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न मित्रांनो आपण या ठिकाणी आता जीकेचे काही प्रश्न पाहणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे कोतवाल भरतीसाठी 50 प्रश्न असणार आहे आणि 50 प्रश्न प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आहे आणि टोटल अशी 100 मार्काची परीक्षा असणार आहे पहा. त्यामुळं व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. सगळे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत पहा. तर बघा या ठिकाणी पहा आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारं आम्ल म्हणजे त्याला ॲसिड कोणतं आहे? तर आवळ्यामध्ये मित्रांनो आपल्याला सायट्रिक ॲसिड हे पाहायला मिळतं. समजलं? आवळा, लिंबू, संत्री यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं. त्याचबरोबर चिंच, द्राक्षे, आंबे याच्यामध्ये टार्टारिक आम्ल असतं. आणि मित्रांनो लक्षात ठेवा दहीमध्ये कोणतं आम्ल असतं? तर दहीमध्ये मित्रांनो लॅक्टिक आम्ल असतं. कोणतं? लॅक्टिक आम्ल. प्रश्न क्रमांक दुसरा आहे रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. टोटल आपण या ठिकाणी 50 पेक्षा जास्त प्रश्न पाहणार आहेत. 50 पैकी किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. बघा रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर जीवनसत्व अ आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. जीवनसत्व अ. समजलं? तर मित्रांनो याच्या अभावामुळे होतो. आणि जीवनसत्व क च्या अभावामुळे कोणता रोग होता असं जर पेपरला आलं तर स्कर्वी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. स्कर्वी. समजलं? आणि जीवनसत्व ड चा अभावामुळे काय होतो? लहान मुलांमध्ये मुडदूस आणि मोठ्यांमध्ये अस्थिमृदुता हा आजार आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 3 आहे कर्करोगाचे उपचार आणि निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर ऑप्शन क्रमांक 2 काय म्हणतात मित्रांनो? तर या ठिकाणी पहा ऑन्कॉलॉजिस्ट लक्षात ठेवायचं बघा असं त्यांना म्हटलं जातं. कर्करोगाचे उपचार आणि निदान करणाऱ्या डॉक्टरांना म्हणतात. आणि मित्रांनो न्यूरोलॉजिस्ट कोणाला म्हणतात? तर मेंदूशी आणि चेतासंस्थेशी संबंधित उपचार आणि निदान करणाऱ्याला न्यूरोलॉजिस्ट म्हणतात. त्याच्यानंतर बघा कार्डिओलॉजिस्ट मित्रांनो हृदयरोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरला काय म्हणतात? कार्डिओलॉजिस्ट असं म्हणतात. आणि नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजे काय? तर किडनीचे आजार आणि उपचार बघा जे काही किडनीचा प्रॉब्लेम असेल त्यांना नेफ्रॉलॉजिस्ट असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 4 आहे कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्याचा प्रतिबंध आणण्यात आलेला आहे. तर कॅल्शियम क्लोराईड याचं यामध्ये प्रतिबंधित आणलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? चला द्या उत्तर. पांढरं सोनं कशाला म्हटलं जातं? तर लिथियमला मित्रांनो पांढरं सोनं म्हटलं जातं. आणि पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. नसेल माहीत तर सर्च करून सांगा. चॅट GPT मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. चॅट GPT हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान आणि हे कशाचं लघु स्वरूप आहे? चॅट GPT. तर मित्रांनो हे जर पाहिलं याचा लॉंग फॉर्म तर याचं राईट आन्सर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 1 बघा चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफर हे काय बघा याचा लॉंग फॉर्म आहे. आणि हे मित्रांनो कोणत्या कंपनी बनवलं आहे? तर ओपन AI. लक्षात ठेवा मित्रांनो ओपन AI या कंपनीने हे बनवलेलं आहे. तंबाखूमध्ये आढळणारं हानिकारक रसायने कोणतं आहे? रोज तंबाखू खाणारे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये काय असतं? निकोटीन असतं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 निकोटीन हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. सायनाईड काय प्रश्न आहे मित्रांनो? सायनाईड या जहाल विषारी औषधाचं रासायनिक नाव काय आहे?
सायनाईडचं नाव. तर बघा या ठिकाणी जर पाहिलं तर लक्षात ठेवायचं फ्युरिक ॲसिड हे बघा सायनाईड या जहाल विषारी औषधाचं नाव आहे बघा आणि याचं सूत्र जर पाहिलं तर CN म्हणजे काय कार्टून नेटवर्क नाही तर CN याचं योग्य उत्तर आहे पहा. मानवी शरीरामधील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी असं म्हटलं जातं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पांढऱ्या रक्तपेशी. लक्षात ठेवा याला WBC म्हणून ओळखलं जातं, व्हाईट ब्लड सेल्स. तांबड्या पेशीपेक्षा आकाराने मोठ्या असतात आणि यामध्ये केंद्रक असल्याने त्यांना सूत्री विभाजन होतं पहा. अतिशय चांगल्या पेशी असतात पांढऱ्या पेशी. मानवी शरीरामध्ये खालीलपैकी कोणतं द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं? तर ऑक्सिजन. मित्रांनो मानवी शरीरामध्ये ऑक्सिजन हे सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळतं. मानवी शरीरामध्ये या ठिकाणी जर पाहिलं 65% या ठिकाणी ऑक्सिजन आहे पहा. बरोबर 18% कार्बन आहे आणि 0.5% हायड्रोजन आहे. कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवाला होतो? कोणता? कावीळ हा रोग. तर यकृताला हा कावीळ रोग होतो. मानवी शरीरामध्ये ऑक्सिजन हे सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळतं. आपण आत्ताच पाहिलं आणि कावीळ हा रोग मानवी शरीरातील यकृताला होतो पहा. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, मानवी गुणसूत्रामधील विजोड लिंग गुणसूत्र कोणते आहेत पहा. तर ऑप्शन क्रमांक 1 एकच याचं योग्य उत्तर पहा. मानवी गुणसूत्रामधील एक जोडी लिंग गुणसूत्राची असते. मानवी शरीरामध्ये एकूण 46 गुणसूत्र आणि मित्रांनो या ठिकाणी 23 गुणसूत्राच्या जोड्या आहेत पहा. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? ऑप्शन क्रमांक 1 चार्ल्स डार्विन हे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. रॉबर्ट हुकने काय केलेलं आहे तर पिशीचा शोध लावलेला आहे मित्रांनो. लक्षात ठेवा पिशीचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुकने लावलेला आहे. स्पायरागॉयरा हे टिंब शैवाल आहे. स्पायरागॉयरा हे कोणतं शैवाल आहे? तर हरित शैवाल आहे मित्रांनो. हरित शैवाल स्पायरागॉयरा कारा हे काय आहेत पहा हरित शैवाल आहेत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? संसर्गजन्य आजार कोणता आहे असं विचारलंय तर गोवर हा संसर्गजन्य रोग आहे पहा. समज आलं? न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? न्यूरोलॉजी. तर बघा चेतासंस्थेचा अभ्यास याचं योग्य उत्तर आहे पहा. ॲस्ट्रॉलॉजी म्हणजेच मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ॲस्ट्रिओलॉजी म्हणजे हाडकांचा अभ्यास. त्याच्यानंतर गायकोनॉलॉजी म्हणजे प्रसूती शाखेचा अभ्यास. त्याला काय बघा गायकोनॉलॉजिस्ट असं म्हणतात. आणि ओडोटॉलॉजी म्हणजे दातांचा अभ्यास. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर आईन्स्टाईनने मित्रांनो ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत मांडलेला आहे. बरोबर. न्यूटनने मित्रांनो गुरुत्वाकर्षणचा शोध लावला होता म्हणजे आणि गॅलिलिओने थर्मामीटरचा शोध लावला आणि डार्विनने काय केलं होतं तर निसर्ग निवडीचा सिद्धांत मांडला होता. विद्युत जनित्रामध्ये ऊर्जा रूपांतराचा कोणता सिद्धांत आहे पहा? तो ऑप्शन क्रमांक 2 यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणं हे याचं योग्य उत्तर आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी मित्रांनो. याची स्थापना 1950 मध्ये करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे पहा. पितळ हे समिश्र कोणत्या धातूंचं बनलेलं आहे? पितळ. तर पितळ मित्रांनो तांबे आणि जस्तापासून बनलेलं आहे पहा पितळ. जर्मन सिल्वर मित्रांनो कशाचं बनलेलं असतं? तर तांबे जस्त आणि निकेल. इथं निकेल बघा तांबे जस्त आणि निकेलपासून बघा या ठिकाणी जर्मन सिल्वर बनतं. आणि ब्रॉन्झ मित्रांनो तांबे कथील पासून बनतं. वाक्याचा प्रकार ओळखा पहा. जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल. तर मित्रांनो हे काय पहा मिश्र वाक्य. लक्षात ठेवा जो मेहनत करेल तो यशस्वी होईल हे मिश्र वाक्य. संकेतबोधक उभय बघा. जर तर जरी तरी या ठिकाणी जर वाक्य आले तर मिश्र वाक्य असतात. खालील शब्दाचा समास ओळखायचा पहा. चक्रपाणी. तर मित्रांनो चक्रपाणी हा कोणता आहे? बहुव्रीही समास आहे पहा. चक्रपाणी बघा ज्याच्या हातामध्ये चक्र आहे तो त्याला विष्णू म्हणतात. पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे पहा. विशेष नाम कोणतं आहे? सचिन दिसतानीच आपल्याला दिसतंय. ठेवलेल्या नामाला काय म्हणतात? विशेष नाम असं म्हणतात. बाकी लेख पुस्तके सामान्य नाम आहेत मित्रांनो. समजलं? सचिन गंगा सिंधू हे काय आहेत? सामान्य ते विशेष नाम आहेत पहा. बघा ज्या नामामध्ये जातीचा बोध होत नसून एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला काय म्हणतात? विशेष नाम म्हणतात.
प्रश्न क्रमांक 24 आहे, खालीलपैकी बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर बघा, केलेले उपकार जाणणारा याला काय म्हणतात? कृतज्ञ असं म्हणतात. एकदम बरोबर आहे पहा. आणि केलेले उपकार विसरणाऱ्याला काय म्हणतात? कृतज्ञ असं म्हणतात. कृतघ्न म्हणतात आणि कृतज्ञ म्हणजे जाणणारा, घ्न म्हणजे या ठिकाणी विसरणारा. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सर्वोच्च पद कोणतं आहे? तर मित्रांनो, सर्वोच्च पद जर पाहिलं तर आपल्याला माहीत पाहिजे ऑप्शन क्रमांक 4 पोलीस महासंचालक. समजलं? पोलिसामधील सर्वोच्च पद अधिकारी पोलीस महासंचालक असतात. बघा, पोलीस महासंचालक हा 3 स्टार श्रेणी आणि भारतीय राज्य केंद्रशासित प्रदेशातील सर्वोच्च क्रमांकाचा पोलीस अधिकारी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्य सहकारी बघा, राज्य सहकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामधील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती समिती नेमली आहे? तर कोणती पहा? के.पी. बक्षी समिती नेमलेली. कोणती? के.पी. बक्षी समिती. पुढचा प्रश्न आहे, आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विशाखापट्टणम नवी राजधानी विचारली. नुकतेच भारतामध्ये बघा 12 चित्ते आणले होते, तर ते कोणत्या देशातून आणले होते पहा? तर मित्रांनो लक्षात ठेवा, दक्षिण आफ्रिकेमधून ते आणले होते 12 चित्ते. आणि ते कुठं सोडण्यात आले होते? तर मध्य प्रदेशमध्ये बघा, मध्य प्रदेशमधील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आले होते. यामध्ये 5 माद्या होत्या आणि 7 नर होते पहा. समजलं? आणि त्याचसोबत बघा 17 सप्टेंबर 2022ला सुद्धा 8 चित्ते आणले होते. ते नामिबियामधून आणले होते पहा. देशातील मान्यताप्राप्त शाळा मंडळासाठी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन आणि मूल्यांकन करण्यासाठी कोणतं नियामक NCERTने जारी केलं? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 परख. लक्षात ठेवायचं आहे पहा, परख. परख हे सुरू केलं पहा. याचा लॉंग फॉर्म काय बघा, परफॉर्मन्स असाइनमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हिस्टॉक डेव्हलपमेंट. लक्षात ठेवायचं बघा. उद्देश काय याचा? सर्व बोर्डांसाठी मूल्यांकनाची मार्गदर्शक तत्वे ठरवणे. कोसल या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. समजलं? कोसला कादंबरी यांनी लिहिलेली पहा. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि मित्रांनो 2015 कशासाठी मिळाला? कोणत्या पुस्तकासाठी? हिंदू एक समृद्ध अडगळ यासाठी मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 61 आहे, भारतीय संसदेने टिंबटिंब साली हिंदू विवाह संमत कायदा केला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 1955 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. कधी? 1955. समजलं? भारतीय संसदेने हिंदू विवाह कायदा 1955 मध्ये स्थापन केला. त्याचबरोबर महत्त्वाचे कायदे लक्षात ठेवा. हिंदू वारसा हक्क हा कायदा 1956 मधला आहे पहा, हिंदू वारसा हक्क. आणि हिंदू दत्तक विधान निर्वाह कायदा 1956. पुढचा प्रश्न मित्रांनो, जून 1757च्या लढाईने भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया रोवला. तर ऑप्शन्स क्रमांक 1 बघा, प्लासीच्या लढाईने भारतामध्ये काय झाला? इंग्रजी सत्तेचा पाया रोवला होता. प्लासीची लढाई कधी झाली? तर 23 जून 1757ला या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पहा. सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये लढाई झाली होती. यामध्ये सिराज उद्दौलाचा पराभव झाला होता. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे पहा, ग्रामगीता कोणी लिहिली आहे? तर मित्रांनो ग्रामगीता कोणी लिहिली आहे? तर संत तुकडोजी महाराज यांनी बघा या ठिकाणी ग्रामगीता लिहिलेली पहा. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणतं आहे? तर पोलीस महासंचालक मित्रांनो सर्वोच्च पद आहे पहा. समजलं? पोलीस महासंचालक. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ॲनी बेझंट ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. आणि राष्ट्रीय काँग्रेसचे 33वे अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी झाले. आणि कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षा त्या होत्या पहा. बघा 28 ते 29 डिसेंबर 1917 दरम्यान अध्यक्षा ॲनी बेझंट होत्या पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो एकदम सोपा आहे, सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखलं जातं? तर ऑप्शन क्रमांक 2 खान अब्दुल गफार खान यांना मित्रांनो सरहद्द गांधी या नावाने ओळखलं जातं. अभिनव भारत यंग इंडिया संघटनेचं मुख्यालय कोणतं होतं? तर लक्षात ठेवा नाशिक हे आपलं योग्य उत्तर होईल पहा. अभिनव भारत संघटनेची स्थापना 1904ला झाली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संघटनेची स्थापना केली होती. आणि जे काही मित्र मेळा होतं मित्रांनो त्याचं रूपांतरच अभिनव भारत या संघटनेमध्ये झालं होतं.
पुढचा प्रश्न मित्रांनो, आधुनिक भारताचे जनक या शब्दामध्ये कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केलेला आहे? तर राजाराम मोहन राय. लक्षात ठेवा, आधुनिक भारताचे जनक कोण आहेत? राजाराम मोहन राय. पहा, राजाराम मोहन राय यांचा जन्म 22 मे 1772 झालेला आहे. आणि मित्रांनो 22 मे 2022ला त्यांची 250वी जयंती साजरी केली होती. पहा मित्रांनो, यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. राजाराम मोहन राय यांनी कोणता समाज स्थापन केला होता? तर ब्राह्मो समाज या ठिकाणी त्यांनी स्थापन केला होता. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली? तो ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, हंटर कमिशनने केली होती. कोणत्या? हंटर कमिशन. मित्रांनो, काय झालं होतं? जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं होतं? तर 13 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं आणि या ठिकाणी बेछूट गोळीबार सुद्धा केला होता. भारताच्या घटनात्मक विकासामधील 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात? तर याला काय म्हणतात? मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड कायदा असं म्हणतात. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही विचारलंय? तर बघा, समाजवादी राष्ट्र नाही. पहा, कोणतं? समाजवादी. भारत हे मित्रांनो साम्राज्यवादी प्रकारचं, या ठिकाणी साम्राज्यवादी शब्द आहे. साम्राज्यवादी. पहा, भारत हे साम्राज्यवादी प्रकारचं राष्ट्र नाही. पहा, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक हे आपलं राष्ट्र आहे आणि सार्वभौम प्रकारचं राष्ट्र आहे. बघा, भारत हे धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक, समाजवादी, सार्वभौम प्रकारचं राष्ट्र आहे. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? संसदेचं वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? तर राज्यसभा. मित्रांनो, हे आपलं याचं योग्य उत्तर आहे. पहा, कोणतं आहे? राज्यसभा. लोकसभा हे संसदेचे प्रथम आणि कनिष्ठ सभागृह आहे. विधानसभा विधिमंडळाचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह आहे. पुढचा प्रश्न आहे. पहा, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तो ऑप्शन क्रमांक 3 गट विकास अधिकारी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? गट विकास अधिकारी. गट विकास अधिकारी ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवतात आणि गट विकास अधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी नियंत्रण ठेवतो. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो, या ठिकाणी औरंगाबाद, म्हणजे नवीन नाव काय आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आहे एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एकलहरे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, एकलहरे कुठे? नाशिक या ठिकाणी. मित्रांनो, नागपूर जिल्ह्यामध्ये कोणता आहे? तर खापरखेडा. लक्षात ठेवा, खापरखेडा कुठे? नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. समजलं? पारस कुठे आहे मित्रांनो? तर पारस अकोला. खूप महत्त्वाचं आहे. पारस कोणत्या ठिकाणी? तर अकोला या ठिकाणी आहे. त्याचसोबत बघा कोराडी. तर बघा कोराडी कुठे आहे? तर कोराडी हे आपल्याला नागपूरमध्येच पाहायला मिळतं. चला, पुढचा प्रश्न आहे आणि मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली होती? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. टोटल 50 प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा टाईप करा. लवकरात लवकर टाईप करा मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर. आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ 99 रुपयाच्या PDF लगेच फोनपेमध्ये जा आणि लगेच पेमेंट करा. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे. तगडा अभ्याससुद्धा करावा लागणार आहे आपल्याला. त्यामुळे तुम्हाला या पदासाठी लागणारे सगळ्या PDF तुम्हाला मिळून जातील मित्रांनो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा. 199 रुपये. मी तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळ्या नोट्स पाठवून देईल. पहा, अतिशय उपयुक्त नोट्स असणार आहेत. लवकरात लवकर आपल्याला पेमेंट करायचं आहे मित्रांनो. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची. पहा, लगेच पेपर होणार आहेत. टाईम भरपूर कमी मिळणार आहे आपल्याला आणि आपली तयारी होणं खूप गरजेचं आहे. पहा, तुम्ही नक्की या नोट्स वाचा. मराठी, व्याकरण, GK, चालू घडामोडी, समाजसुधारक, इतिहास, भूगोल सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे वाचायसाठी. तर लवकरात लवकर अभ्यासाला लागा. वेळ फार कमी आहे, जास्त काही सांगत नाही. ज्यांना खरंच नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी मला मेसेज करा आणि 199 रुपये फोनपे करा. मी तुम्हाला लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.